नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, जत्रेत हरवलेली लहानशी मुलगी। ही गावात जत्रा म्हणजे आनंदाचा महोत्सव। वर्षातून एकदाच येणारा हा दिवस लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी उत्सवाचा असतो। ढोल ताशाचा आवाज, रंगीबेरंगी खेळणी, झुलते पाळणे, गोडधोडाचा सुगंध आणि गर्दीचे फुलून गेलेलं बाजारपेठ, सगळंच जत्रेत वेगळं वाटतं। अशाच एका जत्रेच्या दिवशी ही गोष्ट घडली। शिरपूर नावाच्या छोट्याशा गावात देवीची जत्रा भरली होती। सकाळपासूनच गावात लगबग सुरू होती। प्रत्येक घरातून लोक जत्रेकडे जाण्याच्या तयारीत होते। त्यातच 8 वर्षाची छोटीशी गौरी विशेष आनंदात होती। आज तिला नवीन फ्रॉक घालायला मिळणार होता। आईने केसांना रिबीन बांधली होती आणि बाबांनी तिला झुल्यावर बसवण्याचं वचन दिलं होतं। गौरी आई बाबासोबत जत्रेत आली। सुरुवातीला सगळं छान चालत होतं। ती आईचा हात घट्ट धरून चालत होती। आजूबाजूला इतकी गर्दी होती की प्रत्येक गोष्ट नवीन आणि थोडीशी भीतीदायकच वाटत होती। पण बाबांचा हात डोक्यावरून फिरला की तिला धीर येत होता। पहिल्यांदा ते देवीचं दर्शन घ्यायला गेले। रांगेत उभं राहून गौरी थोडी कंटाळली होती, पण देवीला फूल अर्पण करताना तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। त्यानंतर आईने तिला बांगड्या घालून दिल्या, बाबांनी फुगा घेतला। गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता। खूप खुश झाली। जत्रेत फिरताना अचानक तिचं लक्ष एका खेळण्याच्या दुकानाकडे गेलं। तिथे एक सुंदर बाहुली ठेवलेली होती, मोठे डोळे, रंगीत कपडे। गौरी थबकली। आई, ती बाहुली बघ ना, असं म्हणत तिने मागे वळून पाहिलं। त्या क्षणी आई थोडी पुढे गेली होती आणि गर्दीमुळे दोघांमध्ये अंतर पडलं होतं। गौरी एक पाऊल पुढे गेली आणि मग दुसरं, आणि अचानक तिला आई दिसेनाशी झाली। तिने आजूबाजूला पाहिलं, ओळखीचा कुणीच चेहरा दिसेना। ढोलाचा आवाज, लोकांची बोलणी, विक्रेत्यांची हाक, सगळं गोंगाटासारखं वाटू लागलं। आई, तिने हाक मारली पण आवाज गर्दीत हरवला आणि ती रडायला लागली। हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी साचू लागलं, हृदय जोरात धडधडू लागलं। इतकी मोठी जत्रा आणि आता आपण एकटेच, ही जाणीव तिला घाबरून लागली। तिने बाबांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुठेच ते दिसत नव्हते। गौरी एका बाजूला उभी राहिली। तिला आईने नेहमी सांगितलेलं आठवलं की हरवलंस तर घाबरू नकोस, एकाच ठिकाणी उभी राहा आणि मोठ्यांशी मदत माग। हे आठवताच तिने स्वतःला सावरलं। रडत असली तरी ती जागा सोडली नाही। तेवढ्याच एका आजीने तिला पाहिलं। बाळा, का रडतीयेस, असं प्रेमाने विचारलं। गौरीने सगळं सांगितलं। आजीने तिला जवळ घेतलं। घाबरू नकोस बाळा, आपण मदत करू, असं म्हणून तिने जवळच उभ्या असलेल्या पोलीस काकांना बोलावलं। जवळ पोलीस काका आले। पोलीस काकांनी गौरीशी शांतपणे बोलायला सुरुवात केली। तिचं नाव, गाव, आई बाबाचं नाव सगळं विचारलं। गौरीने सगळं नीट सांगितलं। मग त्यांनी माईकवरून घोषणा करायला सुरुवात केली, जत्रेत हरवलेली गौरी नावाची मुलगी पोलीस चौकीजवळ आहे। तिच्या आई वडिलांनी कृपया संपर्क साधावा, असे पोलिसांनी घोषणा केली। दरम्यान दुसरीकडे गौरीचे आई बाबा वेड्यासारखे तिला शोधत होते। क्षणभरासाठी लक्ष सुटलं आणि मुलगी हरवली ही जाणीव आईला अस्वस्थ करत होती। बाबाही प्रत्येक वाटेवर, प्रत्येक दुकानाजवळ तिचा चेहरा शोधत होते। आईच्या डोळ्यात अश्रू होते, मनात भीती होती। अचानक लाऊडस्पीकरवर घोषणा ऐकू आली, गौरी पोलीस चौकी। एवढंच ऐकताच दोघेही तिकडे धावले आणि पोलीस चौकीजवळ गौरी शांतपणे बसली होती। आजी तिच्या शेजारी होती। आई बाबा दिसताच गौरी उठून धावली। आई, आई ओरडत सुटली। तिने आईला मिठी मारली। आईने तिला घट्ट धरलं। त्या मिठीत भीती, काळजी आणि प्रेम सगळं सामावलेलं होतं। माझं बाळ, कुठे गेलीस, असं म्हणत आई रडू लागली। बाबांनीही गौरीच्या डोक्यावरून हात फिरवला। आता सगळं ठीक आहे ना, असं ते म्हणाले, पण त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं। पोलीस काकांनी आणि आजीने दिलेल्या मदतीबद्दल आई बाबांनी मनापासून आभार मानले। आजी हसत म्हणाली, देवीची कृपा आहे। हो, बाळ सापडलं। त्या दिवशी जत्रेचा आनंद थोडा कमी झाला होता, पण एक महत्त्वाचा धडा सगळ्यांना मिळाला होता। गर्दीत मुलांना कधीच सोडू नये आणि मुलांनीही हरवलं तर घाबरू नये, हे गौरीच्या अनुभवातून सगळ्यांना समजलं। त्यानंतर गौरी घरी परतताना आईचा हात अधिक घट्ट धरून चालत होती। बाबांनी तिला हळूच विचारलं, आता जत्रा कशी वाटली? तेव्हा गौरी थोडीशी हसली आणि म्हणाली, छान वाटली, पण आई बाबा सोबत असतील
तर त्या छोट्याशा वाक्यात तिचं संपूर्ण मन दडलं होतं. जत्रा संपली, पण त्या घटनेची आठवण गावात राहिली. लोकांनी एकमेकांना सांगितलं, मुलांची काळजी घ्या आणि गरज पडली तर मदत मागायला घाबरू नका. आणि गौरीसाठी ती जत्रा एक आयुष्यातली पहिलीच जत्रा अशी मोठी शिकवण ठरली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली कथा आजची हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.